नमस्कार रसिक प्रेक्षक हो, समर्थ ब्लेसिंग्स या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत। आज आपण पुण्यातील 2 उद्यानांना भेट देणार आहोत। तुम्हाला ही उद्याने नक्कीच आवडतील। तर पहिले उद्यान आहे शंकरराव कावरे उद्यान म्हणजेच अक्षरबाग उद्यान। चला तर प्रवेश करूयात या अक्षरबागेत। नावाप्रमाणेच या बागेमध्ये अक्षरे बनवण्यात आलेली आहेत। आमची नियू आणि रियू ही अक्षरे बघून खूपच खुश झाले होते। प्राण्यांच्या आकाराच्या विविध खुर्च्या बनवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत उद्यानातील वातावरण फारच छान होतं। फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक आणि बसण्यासाठी लाकडी बाग बनवण्यात आलेले आहे। बागेमध्ये मोठ्यांसाठी व्यायामाचे सामान देखील आहे। उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशी आहे। लहान मुलांना खेळायला खेळणी नसतील तर ती बाग कशी। त्यामुळे बागेचे पुढील आकर्षण म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान अशी खेळणी उपलब्ध आहेत। अशी ही छोटीशी पण पुरेशी अशी खूपच सुंदर बाग आज बघायला मिळाली। आता आपण जाणार आहोत वसंतराव एकनाथ बागुल उद्यानामध्ये। हे उद्यान अक्षरबागेपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। उद्यानाला नाला पार्क म्हणूनही ओळखले जाते। पुण्यातील सहकार नगर परिसरात 7 एकरांवर हे उद्यान पसरलेले आहे। या उद्यानामध्ये संगीतमय कारंजे, मुलांसाठी एक उद्यान, जॉगिंग ट्रॅक आणि लोकांना बसून हिरवाईचा आनंद घेण्यासाठी एक लॉन पसरलेले आहे। हे उद्यान पुणे महानगरपालिकाद्वारे व्यवस्थापित केले गेलेले आहे। उद्यानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे बनवण्यात आलेले प्राणी। उद्यानातील झाडांमध्ये बॉटल ब्रश, तोफ गोळ्याचे झाड, कांचन आणि सोनेरी दुरांस यांचा समावेश आहे। यामुळे उन्हाळ्यातही परिसर थंड राहतो। या उद्यानात जे प्राणी आहेत ते फायबर ग्लास पासून बनवलेले आहेत। याच्यामध्ये जिराफ, बिबट्या, हत्ती, हरिण, कासव आणि मगरी याचप्रमाणे गोरिला, माकड यांचा देखील समावेश आहे। मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोके तसेच विविध प्रकारची खेळणी आहेत। नाल्याचा दुर्गंध सोडला तर इतर उद्यान खूपच छान आहे। दोन्ही उद्यानांचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही आजची उद्यान
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या लहान मुलांना घेऊन एकदा तरी नक्की जा. नाही, माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. या उद्यानात संध्याकाळी लेझर शो असतो. खरं तर या उद्यानाचं मुख्य आकर्षण तेच आहे, परंतु वेळेअभावी आम्हाला त्याचा आनंद घेता आला नाही. तुम्ही जेव्हा या उद्यानाला भेट द्याल त्यावेळी लेझर शोचा आनंद नक्की घ्या.